सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये 21व्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आणि मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला मोठी देसाई आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आगासान। पहिल्या डावात जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मोठी देसाई संघ आला होता। 51 धावा त्यांनी केल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता दुसऱ्या डावामध्ये 52 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। या ठिकाणी आगासान संघाला कोणता संघ फायनल मध्ये जाणार, अगदी बेधुंद होऊन प्रेक्षक मैदानात नाचतायत, आनंदात गातायत आणि या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। एक महत्त्वाचा सामना सेमीफायनल आहे। अंतिम फेरीची कवाडे कुणासाठी उघडली जाणार तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय, कारण एका बाजूला मोठी देसाई हा सुद्धा मातब्बर संघ आहे आणि आगासन देखील कित्येक वर्ष दर्जेदार संघ म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। त्यामुळे या दोन संघांमधील मॅच पाहायला मजा येणार आहे। तसं लक्ष एक 52 धावांचं छोटं वाटत असेल तरी तेवढं छोटं नाहीये। मजा येईल या मॅच मध्ये ज्या वेळेला सामना सुरू होईल। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते। निल्सन मडवी या खेळाडूचं नाव देखील चर्चेत आहे। हेमंतजी बनियाल यांना आपण पाहतोय, विनोददादा पाटील यांच्याबरोबर चर्चा करतायत। धमाका दिल्ली या संघाने देखील जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली आहे। शांतिरत्न संघ या स्पर्धेमध्ये काय कामगिरी करतोय आणि चर्चा होते हेमंतजी बनियाल यांची विनोददादा यांच्याशी। एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या आयोजनाचा शेवटचा दिवस माझ्या बरोबरीने IPLची मखमली आवाज कुणालजी दाते सर देखील जोडले जात आहेत। कुणालजी, एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय खरा, परंतु पाहूया त्या ठिकाणी काय होईल। वादळ आलंय मैदानामध्ये आणि आज आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहतो हेमंतजी बनियाल यांना, विनोदजी रतन पाटील साहेब यांच्या बरोबर ती सध्या चर्चा होते। मॅचला सुरुवात। पहिला बॉल चांगला होता, सन्मान दिलाय, ढकलले मात्र या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलवर एक धाव पूर्ण केली आहे। 52चं लक्ष आहे कृष्णा नवनाथ मात्रे, आगासन प्रणवी, अर्जुन बेडेकर यांच्या वतीने पारितोषिक आहे। सलग 3 षटकार मारले 5000, त्याचबरोबर सलग 3 चौकार आणि 3 षटकारासाठी संतोषजी बेडेकर यांच्याकडून प्रत्येकी 3000 आणि 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। विशाल मुंडे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। दीपक जाधव यांच्याकडून पारितोषिक आहे सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक। एवन जोडी हेमराज बेडेकर आणि अर्जुन बेडेकर यांच्या वतीने पारितोषिक आहे 3000 रुपये सलग 3 षटकारासाठी। यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बचावले गेले परंतु कॉल नव्हता तिकडे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघांपैकी एकाला माघारी परतावं लागेल। विकेटचं पतन। करण आउट होतोय। हे आकडे नक्कीच बदलावे लागतील करणला। ज्या पद्धतीने तो आतापर्यंत 4 डावामध्ये 0 आउट झालाय याची माहिती आहे त्यांनी ही आली आहे। योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर, क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट। बॅटची कडा घेतली होती, फ्लाय स्लिप मध्ये बॉल निघाला, स्वतः धावत निघाला करण आणि ज्यावेळेला बॉल विकेट किपरच्या मागे जातो त्यावेळेला कॉल असतो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरचा, तो करणने दिला। करण स्वतःच धावत निघाला, नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरकडे त्याने पाहिलेलं नाहीये आणि त्याचमुळे पहिला धक्का बसलाय टीम आगासनला। 1 वर 1 अशी परिस्थिती। आगासन चांगल्या परिस्थितीमध्ये पहिल्या डावात तरी पाहायला मिळाली, परंतु या ठिकाणी मोठी देसाई देखील काही कमी नाहीये। दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच ते देखील सांगतायत आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळेल आणि दबाव या ठिकाणी थोडासा असणार आहे। या दबावाला हटवावं लागणार आहे। अख्ख्या गावांची लक्ष मात्र या ठिकाणी लागलेली आहेत। कुणाल सर, ज्यावेळेला हे क्रिकेट सुरू होतं ना, गावागावात, चौका चौकात, घराघरात चर्चा हीच, जिंकणार कोण। विकेट येताना पाहायला मिळते, नवीन बॅटर नागराज येताना पाहायला मिळत आहेत, नागराज मुंडे येताना पाहायला मिळत आहेत निल्सन मडवी यांच्या जोडीला। ही दोन्ही नावं चर्चेतील आहेत, परंतु आज खेळावं लागेल। तुम्ही वर्षभर काय खेळता याला महत्व नाहीये, तुम्ही आज काय खेळता याला महत्व आहे। नागराज मुंडे मागच्या मॅचचा हिरो खेळाडू आहे आणि अचानक त्याला वरती बढती देण्यात आली होती बॅटिंग करण्यासाठी केजू मुंडेच्या माध्यमातून आणि आज परत एक वेळा ते दृश्य पाहायला मिळते। जसा करण आउट झाला, नागराज मुंडेला सांगितलं की तू जा बॅटिंग करण्यासाठी आणि त्याने मागच्या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती झेल सुटल्यानंतर। अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी तर करावीच लागणार आहे आणि जरी लक्ष छोटं वाटत असेल तर सहजासहजी मिळणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला धावा तर कराव्याच लागणार आहेत। जाऊयात या मॅचच्या दिशेने। चांगला बॉल पुन्हा एकदा पहिल्या षटकात अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते संदेश यांच्याकडून, परंतु इकडे ओव्हरथ्रो झालाय। 1-1 रन महत्वाची आहे
आपण मॅच पाहतो, एका धावेने जिंकल्या जातात, एका धावेने पराभूत होताना पाहायला मिळतात. कुणालजी, चुकीला माफी नाहीये. सिंगल रन महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन काउंट केली जाते या स्पर्धेमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं विकेट पाहिल्या जातात. विकेट नंतर धावांना तेवढंच महत्व आहे, टॉसला महत्व आहे. त्याच्यामुळे प्रत्येक धावेचं महत्व वाढतं ज्यावेळेला तुम्ही असा क्रुशल सामना खेळता. प्रचंड गर्दी असते प्रेक्षकांच्या, या दर्दी प्रेक्षकांच्या साक्षीने रंगणारा पहिला सेमीफायनलचा थरार या क्रीडानगरीमध्ये. 3 धावा आहेत. यावेळेला उसळी होती, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, जास्त सफल झाले, पंचांनी हेच न्याहाळलं आणि डॉट बॉल मात्र या ठिकाणी संदेश यांचा येतोय. हो, चांगला शॉर्ट बॉल इथे पाहायला मिळाला, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. चेहऱ्याच्या लेवलने, खांद्याच्या लेवलने बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. चांगली गोलंदाजी, चांगली उंची प्राप्त केली, चांगला बाउन्सर मी म्हणेन. पुन्हा एकदा संदेश नागराज यांच्यासाठी महत्वाचा सामना. या वेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळतायत, परंतु अगदी वेगळा स्ट्रोक नव्हता, त्यामुळे पॉइंटचे फिल्डर तिकडे पकडतायत. त्या चेंडूला दबाव तर आहे, त्याचं कारण आहे मोठ्या फटके नाही आले आहेत. 5 चेंडूमध्ये 4 धावा झालेले आहेत. 5 बॉलमध्ये 4 रन आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ती 1 विकेट गमावली आहे. त्या विकेटचा दबाव दिसतोय. पॉवर प्ले सुरू आहे, 52 धावा करायच्या. सोपं नाहीये. मैदानामध्ये जर खेळत असताना तुम्हाला संयम दाखवावं लागेल, आक्रमण मध्ये करावं लागेल आणि सध्या तरी तो दबाव झेलून फलंदाजी करणं गरजेचं आहे ओमसाई आगासनला. यावेळेला वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु फटकाच फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. पहिल्याच षटकात दुसरा हादरा संदेश देताना पाहायला मिळत आहेत. विकेट. संदेश एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरुद्ध अटॅक करण्याचा प्रयत्न करायला नव्हता पाहिजे, कारण शेवटचा बॉल होता. इन कटर बॉल आतमध्ये येत होता आणि अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न इथे होता आणि त्याचमुळे हा झेल फलंदाज बाद होतोय. निल्सन मळवी परतलाय आणि त्याचमुळे मोठा दबाव आता आगासन टीमवर बनलाय या मॅचच्या दरम्यान. दोन्ही सलामीवीर आता माघारी परतलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये दोघांनाही माघारी परतावं लागतंय खरं, परंतु 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. आगासान काही ही मॅच सोडणार नाहीये, त्यांना तसे प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. परंतु मोठी देसाईने सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये प्रवेश केलेला आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी योगायोगाने दोन्ही डावामध्ये पहिल्या ओव्हरला 4च धावा आहेत. फक्त फरक एवढा आहे की या डावामध्ये 2 विकेट आलेले आहेत. पाहूया कशी मॅच रंगेल. करण अंबाला आणि त्याचबरोबर सध्या तिथे गुगीभाई यांच्या दरम्यान एक ती चर्चा होते. नेक्स्ट मॅच मध्ये शांतिरत्न 11 डोंबिवली हा संघ इन ऍक्शन असणार आहे. प्रवीण 11 खारघरच्या विरुद्ध त्यांचा सेमी फायनलचा तो महासंग्राम. जो संघ जिंकेल तो आदित्य 11च्या विरुद्ध फायनल खेळेल. काशीनाथ काना पाटील यांचा संघ तो फायनलला पोहोचलाय. हळूहळू स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये तो जयघोष सुरू आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये वारे वेगाने वाहत आहेत. एक वादळ मैदानामध्ये निर्माण झालंय आणि अशाही वादळाला झेपवण्याची क्षमता असलेले मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात, थोपवण्याची क्षमता असलेले मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. मजा येईल आजच्या दिवसामध्ये. ग्रँड फिनाले आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. शेवटची रात्र तुमच्या समोर रंगताना दिसेल. साहसाचा महासंग्राम म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 पर्व 21. साहसाचा महासंग्राम आहे आणि साहस दाखवावंच लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. पाहूया येणारे 4 षटकं आणि 48 धावा तर अजूनही करायच्या आहेत. एका जिद्दीने खेळावं लागेल आणि आठवावं लागेल आपल्या गावाचं नाव ज्याच्यासाठी क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला बिग हिट, फटका टोलावलाय, हवाई हल्ला केलाय. पाहूया फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. विकेट येते. योगी के बाद टॉस होगा. कप्तान टीम शांतिरत्न 11 डोंबिवली, प्रवीण 11 खारघर या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. शांतिरत्न 11 डोंबिवली आणि प्रवीण 11 खारघर या 2 टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान सेमीफायनलचा.
विकेट तर आलेल्या आहेत कुणालजी, या ठिकाणी विकेट आल्यात, पडझड झाली आहे, परंतु ती पडझड थांबवावी लागणार आहे. आपल्या गावासाठी आज कुणाला तरी खेळावं लागणार आहे. जसं मोठी देसाईने केलेलं कमबॅक आगासनला देखील करावं लागणार आहे, कारण ही मॅच ज्यावेळेला शेवटपर्यंत जाईल ना, मजा येईल या मॅचमध्ये. त्यामुळे खेळावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलचा सामना आहे, एक पाऊल दूर आहेत दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यापासून. या मानाच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वा पर्व गाजवायचं आहे आणि त्याच्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. विनोद दादांना आपण पाहतोय, हेमंतजी बनियाल साहेबांना देखील आपण पाहतोय स्क्रीनवर, आणि ही मॅच देखील तेवढीच चांगली रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सागर यावेळेला लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलाय, एक धाव लॉंग ऑनचे फिल्डर आले, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय परंतु थांबवलाय त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. विराज आणि ओमकार एक पार्टनरशिप बिल्ट होणं गरजेचं आहे. आता ओमसाई आगासनचा विचार केला तर सगळ्यात मोठं टार्गेट नाहीये या मॅच मध्ये, कारण आपण पाहतोय दोन्ही टीम समान कॅलिबरचे आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, ज्यावेळेला हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरले, दोन्ही टीमची बॉलिंग ही स्ट्रेंथ आहे. आणि सध्या आपण पाहिलं पहिल्या ओव्हरच्या दरम्यान, पहिल्या सत्राच्या दरम्यान चांगली गोलंदाजी झाली, खास करून आगासन टीमकडून, आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील तशीच गोलंदाजी सध्या केली जाते मोठी देसाई या टीमकडून. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात येईल. ग्राउंडच्या आतमध्ये थर्ड अंपायर आता इन ऍक्शन असतील. संदीप फुटाणे दाखल होता तिसरे पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली आहे, कोण जाणार फायनल मध्ये. दोन्ही बाजूचे मात्र पाठीराखे आले, त्यांचा आवाज होतोय. हो, जोपर्यंत तुमचा आवाज येईल तुमचा संघ चांगला खेळणार आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे टाळ्या शिट्या तर वाजवायलाच लागणार आहेत. आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी आज ग्रामीण क्रिकेट अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनलचा सामना. बिग हिट, फटका चांगला खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय, फिल्डर मात्र त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. यस, टाळ्या वाजायला लागल्या, येतोय मुक्ता चौकार. क्रिकेट बोलवत असेल तर नक्की जा, आणि त्यातल्या त्यात अशी स्पर्धा जर बोलवत असेल तर खेळण्यासाठी नक्की जा. गाव एकत्र करून जा आणि असा खेळ दाखवा. एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला, शॉर्ट बॉल होता, खेचला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा येत आहे, टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड 9, 3 फलंदाज बाद. दुसरं षटक सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आलाय खरा, स्क्वेअर लेगला अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. ओहो, लाजवाब, अप्रतिम, वाऱ्याच्या वेगाने धावले दोघे सुद्धा, आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल 11. नाव विराज यांनी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये राज केले. त्याने जसा तिथे बॉल हातात गेला फिल्डरच्या, त्याने लगेच मन बनवलं होतं की इथे एक नाही तर मला 2 धावा घ्यायच्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली, आणि त्यातल्या त्यात ओमकारने त्याला खूप चांगली साथ दिली. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. 11-3 अशी परिस्थिती ओमसाई आगासन या टीमची. या मॅच मध्ये धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 52. सागर पुन्हा एकदा विराज यांच्या विरुद्ध. बिग हिट, काऊन दिलाय बॉल, मोठा फटका येतोय, माय हेवन, षटकार. दोनों संघाच्या संघनाकडे विनंती होती कि आपण येऊन थांबायचं इथे. दोनों टीम के कप्तान से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स की इधर आके रुकना है. प्रवीण 11 खारगर आणि शांतरत्न 11 डोंबिवली दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे की आपण ताबडतोब जरा आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं ताबडतोब. स्लॉट मध्ये बॉल टाकला, प्लॉटच्या बाहेर पाठवला, आणि विराजने त्या 2 धावा का घेतल्या त्याचं उत्तम उदाहरण त्याने पेश केलंय. कारण जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना, आत्मविश्वास जगात सगळ्यात मोठी गोष्ट असते, आणि तो इथे आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स त्याने दाखवला, स्वतःवरचा विश्वास, आणि घेतली भरारी झोकात, आणि खऱ्या अर्थाने दाखवली या वेड्या आसमानाला त्याची खरी अवकात. हा एक उत्तुंग षटकार येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 17 धावा. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने
याही वेळेला फटका चांगला खेळलाय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, त्या ठिकाणी फिल्डर अतिशय वेगात निघाले, तडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातात. टाळ्यांचा गजर फिल्डिंग साठी देखील होतोय. कडक रनिंग बिटवीन द विकेट. लाजवाब खेळ इथे पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा तो स्टँडर्ड. हळूहळू फ्लड लाईट सुरू होतील आता या क्रीडांगणामध्ये. आणि काय बॅटिंगचा दर्जा इथे दाखवला. विराजने राज करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर समाप्त होते. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 33 धावा करायच्या आहेत. आगासांचे समाजसेवक सन्माननीय गणेश मुंडे साहेब, आपणास विनंती करतो की आपण प्लीज इथे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. गणेश मुंडे साहेब, आगासन गावचे समाजसेवक, आणि दोन्ही कॅप्टनला विनंती करतो, दोन्ही कॅप्टन आइए करण नंबरला, आप यहाँ पे आइए. करण नंबरला कैप्टन शांतिरत्न डोंबिवली के कैप्टन आइए. शांतिरत्न डोंबिवली के कैप्टन को हमने ऑलरेडी सूचित किया था कि आपको टॉस के लिए 2 ओवर के बाद आना है. चलो टीम के कप्तान आइए तुरंत. 2 ओवर के बाद हमने ऑलरेडी बुलाया था टॉस के लिए, आपको आना है तुरंत. गणेश मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. प्रवीण इलेव्हन खारघरचा संघनायक योगेश पेंडकर आमच्यासोबत आहे. योगेश, आपण इथे थांबायचं आहे. चलो आइए, तुरंत आइए. अविनाश राणा, जरा तुरंत आइए प्लीज. योगेश या. थांबवू का? मॅच थांबवू का? पंचांनी जर 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे, तो पण लाईट सुद्धा ऑन होत आहेत. आपण इथे टॉस सुद्धा कंप्लीट करणार आहोत. योगेश पेंडकर कॉल करतील. रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा लोगो म्हणजेच टॉस इथे जिंकलेला आहे तो योगेश पेंडकरने. मी साहेबांना विनंती करतो की आपण हा कॉईन आपल्याला गिफ्ट करायचा आहे. गणेश मुंडे साहेब, आपण हा कॉईन याला गिफ्ट करा. थँक्यू सो मच गणेश मुंडे साहेब. योगेश, नाणेफेक जिंकले, निर्णय तुझा काय असेल? फिल्डिंग करू. आपण बघतो घड्यात आता जवळजवळ 5:45 झाले, 5:45 होत आलेत, आणि जवळजवळ तुमची जेव्हा मॅच सुरू होईल काळू थोडासा पडला असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेतला आहे याचं वेगळं काय विशिष्ट कारण आहे? कारण 6 ओव्हरची मॅच आहे. नाही, अजून 3 ओव्हर बाकी आहेत या मॅचचे. या मॅचला अजून नाही बोलत तर 20-25 मिनटं जातील, 6:30 वगैरे वाजतील. आणि मग त्या वेळेत थोडा काळोख आणि दिवस मिक्स असेल, त्यामुळे एकदम काळोखात तरी खेळू, त्यासाठी फिल्डिंग घेतली. आतापर्यंत स्पर्धेमध्ये ज्या स्क्वॅडमध्ये तू खेळलास तो स्क्वॅड कंटिन्यू असणार आहे का? काही चेंजेस केलेस? नाही, चेंज आहे. आमच्यात आज राजू मुखी आणि विकी भोईर ॲड झाले. ओके, सो ऑल द बेस्ट. आइए अविनाश राणा, इस टूर्नामेंट जो सफ़र आपका रहा, काफ़ी अच्छा परफॉर्म किया आपकी टीम ने, और जो विश्वास जताया है हमारे शांतिरत्न 11 के ओनर ने, विनोद दादा पाटिल और अनंता पाटिल, जो विश्वास जैसे साथ रहा, आपने अच्छा परफॉर्म किया है. कैसे महसूस कर रहे हो इस टूर्नामेंट में खेलते वक्त? बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ. मतलब अच्छा टूर्नामेंट है, मतलब बहुत अच्छा लग रहा है. इस साल का नंबर 1 टूर्नामेंट लग रहा है मुझे, और अच्छा लग रहा है. क्या बात है. आज के टीम में जिस तरह से टीम ने परफॉर्म किया इस टूर्नामेंट, थ्रू आउट द टूर्नामेंट, जो स्क्वाड हमने देखा था वही स्क्वाड कंटिन्यू किया है कि कुछ एडिशन इसमें किया है? अभी चेंज है, सरोज परमाने का है. क्या बात है. एक स्ट्रॉन्ग, मतलब अच्छा एक ऑलराउंडर टीम में आ चुका है. जिस तरह से आपकी टीम ने परफॉर्म किया, या हेमंत जी बनियाल ने आपको सपोर्ट किया, हमारे ऑर्गेनाइजर ने यहाँ पे सपोर्ट किया है, किस तरह से सपोर्ट मिला आपको पूरी टीम से? बहुत अच्छा सपोर्ट मिला. ओनर भी बहुत अच्छे हैं. बहुत बहुत बढ़िया मिला. सो थँक्यू सो मच अविनाश. तर टॉस बॉक्समध्ये इथे मात्र न्यूज अशी येते की नाणेफेक जिंकली ती म्हणजे प्रवीण इलेव्हन खारघरच्या संघनायक ते म्हणजेच योगेश पेंडकरने निर्णय घेतला की मी 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करू, आणि बॅटिंगचा इन्व्हाइट केले आहे ते म्हणजे शांतिरत्न 11 डोंबिवलीच्या अविनाश राणाला. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेमी फायनल सुरू आहे. फायनल मध्ये पाहूया ग्रामीण क्रिकेट मधून कोणता संघ जिंकतोय आणि खऱ्या अर्थाने $500चं पारितोषिक कोणता संघ पटकावतोय. गायत्री एअर इंटरनॅशनलच्या वतीने धर्मेशजी मोदी आणि निधी मोदी यांच्या वतीने $500चं पारितोषिक देण्यात येणार आहे. फायनल विजेता ग्रामीण संघासाठी हे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ग्रामीणसाठी $50,000 पारितोषिक
अपरकटचा फटका आहे, डीप मध्ये फिल्डर नाहीये, कॅचिटचा कॉल केलाय, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललाय, तोपर्यंत धावा येतील 3. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ग्रामीणसाठी देखील 50,000 रुपयाचं पारितोषिक बाळकृष्ण भोईर साहेब उद्योगपती हिमांशू डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात आलंय. आगासन संघ जर जिंकला तर विपुल गणेश मुंडे यांच्या वतीने 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे आगासन टीमसाठी. अशा अनेक पारितोषिक आता ठेवण्यात आलेले आहेत या टीमसाठी अनेक मान्यवरांच्या माध्यमातून. मॅच मात्र चांगलीच रंगात आलेली आहे. दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीये. फायनल तर दोघांनाही गाठायची आहे. हाही चेंडू जर पाहिलं तर थोडासा आखूट टप्प्याचा होता आणि त्याला अप्पर कट करत असताना खाली क्षेत्रात खेळला. तिकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ओमकार तोपर्यंत 3 धावा पूर्ण करताना पाहायला मिळालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आता 23 वर. अनेक पारितोषिक आहेत, त्यातल्या त्यात एक वेगळं पारितोषिक गायत्री एअर इंटरनॅशनलच्या वतीने ठेवण्यात आलंय. $500 पारितोषिक दिलं जाणार आहे ग्रामीण गटासाठी जो संघ फायनल जिंकणार आहे. $500 आणि त्याच्यामुळे ती एक वेगळी चर्चा आहे आणि त्याच्यासाठी धर्मेश मोदी, निधी मोदी यांचं नक्कीच आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 23, षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. 3 फलंदाज बाद मैदानामध्ये. लक्ष्य आहे या मॅच मध्ये 52 धावांचं. चांगला बॉल जागेवरच ठेवलाय फलंदाजाला. विराज खूप महत्वाचा खेळाडू ठरणार आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर. त्यातल्या त्यात केजू मुंडे देखील आहे या टीम मध्ये, जी तोफ आहे ती प्रत्येक वेळेला धडाडते या टीमसाठी. परंतु सध्या गोलंदाजीसाठी संदेश आहे. संदेशने प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेतल्यात. शार्पीज ज्या आहेत त्या लाईट ज्या आहेत त्या आपल्याला सध्या तरी बंद ठेवायच्यात ही विनंती आहे. मध्ये त्या चेक करा. सध्या सामना सुरू आहे. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. पुढचा बॉल 15-29. शॉर्ट बॉलचा वापर संदेश याच्यासाठी जाणला जातो आणि यावेळेला पंच पाहूया काय सांगतायत. हा उंची घेणारा बॉल आहे, जास्त उंची घेतली आहे. वाईट बॉलचा इशारा. पंचांनी हा वाईट बॉल घोषित केलाय. हळूहळू टाळ्या वाजतायत सध्या डगआउट मधून आगासनच्या. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. एक एक क्षण या ठिकाणी कुणाल सर महत्वाचा असणार आहे. चुका करून चालणार नाहीये या टप्प्यावर, कारण सुरुवातीला विकेट आल्या, त्यानंतर जर पाहिलं तर डावाला सावरण्याची भूमिका विराज मुंडे खूप चांगल्या पद्धतीने करतायत. जोडीला ओमकार आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे प्रमुख गोलंदाज सध्या आहेत समोर. संदेश 1 पर दी ओव्हर अँड व्हाईट बॉल हा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. नक्की थोडंसं टेन्शन वाढलंय, परंतु हा सामना चांगला रंगेल हीच अपेक्षा आहे. हा आमचा मुख्य व्यासपीठ, त्या व्यासपीठाचं दृश्य अनेक मान्यवर तिथे उपस्थित आहेत. विनोदजी रतन पाटील साहेब देखील आनंद घेत आहेत या मॅचचा. शॉर्ट बॉल उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज, सिक्सर. थँक्यू ड्रीम मेकर्स डान्स अकॅडमी श्याम पाटील आणि त्याच्यानंतर युवराज सिंग स्टँड मध्ये तो जल्लोष आहे. षटकार मारल्यानंतर तो उत्साह इथे पाहायला मिळतोय. संतोष बेडेकर यांच्या चेहऱ्यावर हळूहळू आनंद खुलतोय. उदय मुंडे यांच्या चेहऱ्यावर हळूहळू तो आनंद खुलतोय, कारण त्यांच्याच गावचा संघ मैदानामध्ये खेळत असताना 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 22 धावा, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. तो नो बॉल चेक केला जातोय. शॉर्ट बॉल टाकला होता. कुणालजी, मला वाटत नाही की वानखेडेमध्ये किंवा दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये किती आनंद मिळतो, परंतु एवढा तरी नक्की मिळत नसेल जो सध्या हे प्रेक्षक या ठिकाणी घेत आहेत. हो नक्कीच, तो युवराज सिंग स्टँड मध्ये तो आनंद आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा आनंद गगनात मावत नसतो. त्याचं कारण आहे ग्रामीण क्रिकेट. ग्रामीण क्रिकेट सर्वस्व आहे या परिसरामध्ये. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष एकच ध्यास क्रिकेटचा विकास म्हणजेच आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आणि त्यांचे वेगवेगळे प्रयोग सातत्याने सुरू असतात. डिसिजन सध्या पेंडिंग आहे, त्याच्यासाठी ती म्हणूनच चर्चा थांबवली आम्ही स्कोअरची. आता थोड्याच वेळात तो डिसिजन आल्यानंतर नो बॉल जर दिला तर 7 धावा वाढतील, परंतु 6 धावा तर आलेल्या आहेत. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. सगळे खेळाडू आता थोडेसे टेन्शन मुक्त झाले. टाळ्या वाजतायत, हलकीची स्माइल चेहऱ्यावर आहे. प्रोत्साहन दिलं जात आहे आणि हा सामना कमालीचा रंगतोय. चांगला रंगेल हा सामना. शेवटच्या टप्प्यामध्ये आता कुठेतरी ही स्पर्धा हळूहळू पुढे चालली आहे. सेमीफायनलची लढत आहे. 2 गाव एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. मोठी देसाई आणि त्यांच्यासमोर आगासन आलेला आहे. डिसिजन फेअर डिलिव्हरी म्हणजे 6 धावा ऍड होतील आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 30 आणि आता बॉल शिल्लक आहे 14 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 22.
14 बॉल 22. पुलचा फटका होता, चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल हा फुलरलेनचा बॉल होता, कापले या बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहे, पॉइंट मधून येतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब. 2 धावा घेऊन जाईल फलंदाज. मैदानामध्ये विराजचं राज सुरू आहे. ओमकार त्याला चांगली साथ देतोय. 7 बॉलमध्ये 22 धावा केल्यात विराजने. टीमची धावसंख्या 32. दबावात कसं खेळायचं, आपल्या टीमला संकटातून बाहेर कसं काढायचं, बरोबर विराजला माहिती आहे. आणि त्याच समयसूचकतेने बॅटिंग करतायत. कधी मोठे फटके खेळतायत, कधी कलात्मक फटके खेळतायत. अजित मुंडे यांच्याकडून देखील आता एक पारितोषिक जाहीर झालंय. आगासन संघ जिंकला तर 9,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संतोष बेडेकर यांच्या वतीने पारितोषिक आहेच. सलग 3 षटकारासाठी 5,000, चौकारासाठी 3,000, अनेक पारितोषिक आहे. इव्हन जोडी आगासनची त्यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. सलग 3 षटकारासाठी 3,000. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. बॉलर तयार, पंच केलाय, हवेत आहे, फिल्डर आहे. इन कटर बॉल, आतमध्ये येणारा बॉल होता आणि ते मात्र धक्का दिलाय. फलंदाज विराज मुंडे आउट. आलाय मैदानामध्ये आता केजू मुंडे. त्याच्या अगोदर जाऊया, मला वाटतं तिथे डगआउट इंटरव्ह्यू होईल आणि तिथे समीर सोमने उपस्थित आहेत. थँक्यू कुणाल सर. सध्या आपण डगआउटमध्ये आहोत. शेवटच्या बॉलवरती अतिशय महत्त्वाची विकेट आली. करण आपल्या समवेत, अत्यंत रोमहर्षक सामना होतोय. करण, सिच्युएशन अगदी आपण पाहिली तर मागच्या ओव्हरमध्ये विराटच्या बॅटमधून धावा आल्या, कंट्रोल स्थिती आहे. परंतु काय वाटते या मॅचकडे, कशा रीतीने आपण पाहताय? मैदानात केजू देखील दाखल झालाय. अजून मैदानात आहे, केजू आहे, ओमकार आहे. त्याच्यामुळे या येणे आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू आणि मॅच एकदम फ्री करण्याचा प्रयत्न करू. तुमचा सुपर हिरो अर्थातच केजू मुंडे, सुपर हिरो मैदानात दाखल झाला. काय संदेश द्याल केजू मुंडेला? संदेश त्याला इथून देऊनच पाठवले की या ओव्हरला मॅच फ्री करून टाक, शेवटच्या ओव्हरला जास्त रन ठेवू नको. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, बऱ्याच कालावधीनंतर मात्र तुम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचलात. खूप मोठा जल्लोष युवराज सिंग स्टँडमध्ये चालू आहे. तुमचे मोठे पाठीराखे इथे आलेले आहेत. काय म्हणाल या सर्व पाठीराख्यांविषयी आणि या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि ते खूप प्रेशर घेऊन खेळायला लागतं आणि गावकऱ्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला. आजसुद्धा मॅचला येण्या अगोदर गावातसुद्धा खूप सपोर्ट भेटला आम्हाला. हे डगआउटमधलं वातावरण अत्यंत उल्हासदायक आहे. त्यांना वाटतंय की हा सामना आपण नक्कीच जिंकू, फायनलमध्ये आपण पोहोचू. बऱ्याच वर्षांची कालावधी आगासनला देखील जिंकायचं आहे, परंतु त्यांच्या समोर जोरदार लढाई करतायत ते मोठे देसाई. या संघ रोमहर्षक सामना घडतोय. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे आणि याच दरम्यान दीपक जाधव साहेबांचे इथे आगमन झालंय. ही आजची सकाळ आहे जिथे केजू मुंडे यांच्या गावामध्ये तो सन्मान या सर्व खेळाडूंचा करण्यात आला. सगळेजण एकत्रित झाले होते. गावकऱ्यांच्या वतीने ज्यावेळेला तुमचा अशा पद्धतीने सन्मान होतो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? ग्रामीण क्रिकेटने या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ग्रामीण क्रिकेटने पैसा दिलेला नसतो, ग्रामीण क्रिकेट ऋणानुबंध देतं. ग्रामीण क्रिकेट गावाच्या एकत्मतेसाठी खेळलं जातं आणि त्याचमुळे आपल्या गावच्या माता भगिनी एकत्र येऊन आपण असे सन्मान करताना पाहतो. आम्ही आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये आपल्या मोठ्या आईला किंवा आजीला ब म्हणतो, बाय म्हणतो आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय त्या सगळ्या इथे उपस्थित असताना आज त्या मैदानावर प्रत्येकाचं औक्षण करतात. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? ग्रामीण क्रिकेटने या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. अगदी बरोबर. आणि भावनिक क्षण असतात, ऋणानुबंध निर्माण करणारे क्षण या ठिकाणी पाहायला मिळाले आणि म्हणूनच एक वेगळं नातं एकमेकांशी या क्रिकेटने जोडून दिलेलं आहे आपल्याला. 12 बॉल 20 धावा. पहिला बॉल फिरकीपटू पायात टाकलेला बॉल होता. पाहूया पंच काय सांगतायत. तोपर्यंत बॉल विकेट कीपरच्या हातात तर गेलाय आणि अंपायर विचारतायत आणि सांगतायत. आता आपण जाऊया टीव्ही अंपायरकडे. वाईड बॉल इथे आहे की नाही ते चेक केलं जाईल, कारण गोलंदाज बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर राऊंड विकेट आला, त्याच्यामुळे तो समोर आला आणि त्यामुळे विजन मध्ये नक्कीच थोडासा अडथळा झाला आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. वाईड बॉलसाठी अंपायरने हा कॉल केलाय. परंतु मॅच ऑन आहे, काही होऊ शकतं अशा पद्धतीला ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जेवढं सोपं आहे तेवढं अवघड देखील आव्हान आहे. दोन्ही संघांसाठी ही मॅच ऑन आहे. काही डॉट बॉल, काही विकेट मोठी देसाईला मॅचमध्ये आणतील आणि धावा, षटकार, चौकार आगासनला देखील मॅचमध्ये आणणार आहेत. अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते. चिंतेचं वातावरण दोन्ही टीमच्या खेम्यामध्ये सध्या तरी आहे, कारण सामना अजून जिंकलेला नाही आहे. जिंकू शकतात, परंतु कोण जिंकणार हेच आपल्याला पाहायचं आहे. कोण जिंकेल याच्याविषयी ती चर्चा आहे.
डिसिजन पेंडिंग आहे, तो वाईट बॉल साठी तो डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे, तपासलं जात आहे. 20 धावांची आवश्यकता होती. येणाऱ्या 12 बॉलमध्ये हा फिरकीपटू आता गोलंदाजीसाठी आलाय. वरुण पाटील पहिलाच बॉल चांगली फ्लाइट दिली होती, थोडासा लेग स्टंपवर पिच झाला आणि तीच गोष्ट सध्या सुरू आहे. वाईट बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. त्याचं कारण हे आहे, बॅक अँगलने दाखवलं जातंय, लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, तिथून वळवण्याचा प्रयत्न आणि आता अंपायर सांगताय तुम्हाला वॉर्निंग आहे, राऊंड विकेट तुम्ही येता परंतु विजन मध्ये येऊ नका, बॉल टाकल्यानंतर तसंच राईट हँड साईडला बाहेर निघा असं पंचांनी त्याला सांगितलंय. वरून आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज तयार आहे ओंकार पाटील. फ्लाइट दिली, बीट केलं फ्लाइटने, फुलर लेनचा बॉल होता, विकेट कीपरच्या मागे जातो. यावेळेला बॉल चांगला आहे, म्हणजेच काय डॉट बॉल येईल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 11 बॉल मध्ये अजूनही 19 धावा करायचे आहेत. वाह, काय बॉल टाकलाय. लहान खेळाडू आहेत परंतु प्रभावित केलं. बॉल पहिलाही त्यांनी वळवला होता परंतु आता अचूक टप्प्यावरून वळवला. मी जरी छोटा असेल मला माझ्या गावासाठी खेळायचं आणि मी खेळू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न वरूनही करतायत. वाह, 11 चेंडू 19 धावा. पुढचा बॉल तयार आहे. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम होतोय. बॉल चाललाय कव्हर पॉइंटला, चांगला स्किड झाला खेळपट्टीवरून बॉल आणि याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता 13 दिवस ही खेळपट्टी काय टणक पाटा खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. आकाश भोईर जे घेसरचे आहेत, अप्रतिम अशी खेळपट्टी त्यांच्या वतीने. संदीप फुटाणे त्यातल्या त्यात राज पाटील यांचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने या खेळपट्टीसाठी त्यांनी रोलिंग केली, मार्गदर्शन लाभलं या खेळपट्टी बनवण्यामागे. अनंत पाटील यांचं एक धाव येत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 बॉलमध्ये 18 धावा झाल्या. 34. पहा, पहिले 2 बॉलवर त्यांनी फ्लाइट दिली. हा बॉल थोडासा वेगात टाकला, फ्लाइट नव्हती दिली, गोंधळात टाकलं होतं थोडस. फुल टॉस, फुल टॉल बसेल, दे घुमा के भिंगरी शॉट, बॉल सीमारेषा पलीकडे. हा येतोय उत्तुंग षटकार. त्याचा समाचार घेतला आणि या षटकाराचे प्रायोजक होते माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज. केजू मुंडे, घणाघाती हल्ला, हा तुफान आहे, हा छावा आहे, मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. सिंहाच्या बछड्याला छावा म्हटलं जात आणि मैदानामध्ये हा छावा गेल्यानंतर त्याच्या बॅट मधून हा षटकार येतोय. परत एक वेळा फ्लाइट दिली, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि ती विकेट आली आहे. केजू मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा धक्का दिलाय. मोठी देसाई टीमचा जल्लोष सुरू झालाय आणि आता 9 बॉल मध्ये 12 पाहिजे होते. आता समीकरण बदलतंय, 8-12 हे समीकरण आलंय या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. बाजूने होताना पाहायला मिळत आहेत. मोठी देसाईचे समर्थक आवाज करतायत आणि आवाज जर पाहिलं तर युवराज सिंग स्ट्रँड मधून देखील येताना आगासनचा देखील पाहायला मिळतोय. खेळाडू छोटा आहे परंतु कामगिरी मोठी करतोय सध्या. या ठिकाणी केजू चांगले खेळत होते परंतु त्यांना लगेच बाद केलं दुसऱ्या बॉलवर आणि मॅच ऑन ठेवलेली आहे. 8 बॉल मध्ये 12. एक जबरदस्त संघर्ष. फायनल उगाचच नाही म्हटलं जात, तिथपर्यंत जायचंय. मेहनत तर दोघांनाही करायची आहे. लालच बुरी बला असं म्हणतात ना, ते याच्यासाठी थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकला आणि त्याचमुळे फलंदाज बाद होतोय. आणि कव्हर्स खाली ठेवला होता, पाय टाकला, आता उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज, सिक्सर. चूक झाली, चुकीला माफी नाही. मात्र वेगात चेंडू करायला गेले. या अगोदर फ्लाइट दिली, फ्लाइट वर चकवलं, आता वेगात करायला गेले, पायावर करायला गेले आणि घेतला आणि फेकून सुद्धा दिला. आणि या षटकाराचे प्रायोजक होते माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज. येतोय खणखणीत षटकार. मोनीश मुंडेच्या बॅट मधून तो सिक्सर येतोय. पुढच्या मॅचची देखील तयारी सुरू झाली आहे. करण अंबाला तयार आहे. परत एक वेळा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर
या सिंगल नंतर आतापर्यंत 47 आणि आता बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये 5 धावा. उदय मुंडे आणि संतोष बेडेकर यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय, कारण सध्या तरी सामना त्यांच्या आटोक्यात पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कधी तो तुम्हाला मंगळवार घेऊन जाईल आणि कधी आपल्याला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे आपल्याला देखील सांगता येत नाही. परंतु सध्या मी म्हणेन आगासन संघ आणि त्यांचे प्रेक्षक जल्लोष करतायत, तो जयघोष होतोय सध्या युवराज सिंग स्टँड मधून आणि खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला पाहिजे. परंतु मी नक्कीच जात देईन ज्या पद्धतीने मोठी देसाई संघ खेळलाय, अप्रतिम खेळ त्यांनी दाखवलाय. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे 5. 6 चेंडू मध्ये 5 धावा. सामना संपलेला नाहीये. इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. मोठी देसाई देखील हार मानायला तयार नाहीये, परंतु आगासानकरांनी सेलिब्रेशन करायला आता सुरुवात केली आहे. परंतु थांबा, मॅच अजूनही ऑन पाहायला मिळते. संधी दोघांनाही आहे आणि त्याचं कारण आता मी तुम्हाला सांगतोय. आता विकेटवर आपण एक नजर टाकूया, दोन्ही टीमच्या विकेट पाहूया. पहिल्या डावामध्ये 4 विकेट गेल्या होत्या मोठी देसाईच्या आणि आता दुसऱ्या डावामध्ये आगासन संघाचे 5 फलंदाज बाद झालेत. म्हणजे त्यांना 5 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. कारण सगळ्यात पहिले विकेट पाहिल्या जातात आणि विकेट नंतर टॉस. एक विकेट जास्त गमावली आगासन टीमने, त्याच्यामुळे तुम्हाला 6 बॉल मध्ये 5 धावा या काढाव्याच लागणार आहेत. गोलंदाजीसाठी आलाय अजय मडवी. पहिलाच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आता येईल कहाणी में ट्विस्ट. आता रन बॉल इक्वेशन, बॉल टू रन म्हणजेच काय 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये टीम ओमसाई आगासनला. चांगला बॉल टाकलाय, टप्पा पडला, त्यानंतर बॉल वळला, बाहेर गेलाय, दबाव वाढवलाय बॉलरने. 5 मध्ये 5. पुढचा बॉल फुलर लाईनचा बॉल होता, दांडी गुल केलीये, फलंदाज बाद होतोय. म्हणजेच काय मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. आता 4 बॉल मध्ये तुम्हाला 5 धावा कंपल्सरी काढाव्या लागणार आहेत या मॅच मध्ये, कारण 6वा धक्का बसलाय. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये, अजूनही कुणालाच माहित नाही मोठी देसाई जिंकणार की आगासान जिंकणार. कारण आगासान देखील पलटवार करणं जाणतील. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शांतीरत्न संघामध्ये जर पाहिलं तर जगत सरकार, आज सरोज प्रामाणिक, करण अंबाला, त्याचबरोबर संजू कनोजिया, मोठमोठी नावं पाहायला मिळणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रवीण 11 खारघर संघामध्ये देखील जर पाहिलं तर आपल्याला योगेश पेनकर, विजय पावले, एजाज कुरेशी असे रथी महारथे दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मजा येईल यानंतरच्या मॅचला सुद्धा. परंतु हा सामना काय रंगलाय, आगासान सुद्धा पलटवार करणं जाणतं. सामना रंगतदार. 4 बॉल मध्ये 5 धावा. पुढचा बॉल, हा बॉल परत थोडासा पायावर होता, लेग स्टंपवर आहे का हे पाहिलं जाईल. तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण केली आहे. पंच थोडेसे वळण घेत आहेत आणि सांगतायत, आता पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. डॉट बॉल कदाचित त्यांनी घोषित केलाय आणि ते सांगतायत वाईट बॉल तर नाहीये, परंतु ती धाव घेतली ती मात्र देण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर बॅटला लागलाय, कारण लेग बाईज देखील आलेला नाहीये, म्हणजे बॅटला लागलाय असं पंचांचं मत येतंय आणि त्याच्यामुळे हा बॉल आता फेर कळवलाय आणि बॅट मधून जी धाव आली ती बॅटरच्या खात्यात जाईल. म्हणजेच काय तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये कंपल्सरी 4 धावा कराव्या लागतील. 3 चेंडू 4 धावा. सामना नाही संपलाय. आता देवाचा धावा करत असतील दोन्ही गावचे समर्थक. जिंकू देत आमचा संघ देवा. आणि काय जबरदस्त मॅच चालली आहे ही सुद्धा. काळजाचे ठोके सुद्धा धगधग 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 करायला लागले असतील. असा सामना मात्र या ठिकाणी रंगलाय. जबरदस्त मॅच, सेमी फायनल, सुपरहिट. 21,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत या सेमी फायनलचा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्सवर. सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट सुरू आहे. याच्यानंतरचा सामना देखील धमाकेदार होईल. सेमी फायनलची लढत आहे खुल्या गटातली, जिथे प्रवीण 11 खारघर खेळण्यासाठी सज्ज आहे शांतीरत्न 11 डोंबिवलीच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच मध्ये तो तुफान परत एक वेळ आपल्याला पाहायला मिळेल. बॉल आता शिल्लक आहेत मैदानामध्ये. 3 बॉल मध्ये 4 धावा. उडवलाय बॉल, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू होतोय, कॅच. आणि आणखीन एक धक्का इथे दिलाय, फलंदाज बाद होतोय. आता 2 बॉल मध्ये कंपल्सरी 4 धावा कराव्या लागतील. 6 मध्ये 5 करायच्या होत्या. युवराज सिंग स्टँड मध्ये शांतता पसरली आहे. त्याचं कारण आहे आता जल्लोष सुरू झालाय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये.
आपल्या फिरकीची जादू या ठिकाणी दाखवतायत. पहा, सामना 6 चेंडू आणि 5 धावांचा होता. आता 2 चेंडू आणि 4 धावांचा आलेला आहे. सामना 2 बॉल संपलेला 4 नाहीये. कंपल्सरी टार्गेट चेस. त्याचं कारण आहे विकेट जास्त गमावलेल्या आहेत आगासन टीमने. आणि याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर जगन्नाथ पाटील साहेब माजी मंत्री यांचे ते आगमन झालेलं आहे. जगन्नाथ पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आता या मॅचची कहाणी अशी आहे, बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागेल. नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली असं म्हणतात ना ते याच्यासाठी. कधी लवकर सेलिब्रेशन करू नका. युवराज सिंग स्टँड मध्ये तो जल्लोष होता तो आता थांबलाय. त्याचं कारण आहे नेव्हर सेलिब्रेट टू अर्ली. क्रिकेटचा खेळ आहे. मुकाबला कोई भी जीते, सिद्दीक भाभेचं ते डायलॉग आता मला इथे आठवण होते. मुकाबला कोई भी जीते, अंदर कोई भी नहीं जाएगा. आता सांगतोय स्पष्ट भाषेत. परत एक वेळा मॅच कडे वळूया. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 4 उडवलाय. आता सेलिब्रेट करू शकता. आता वाजवा टाळ्या, तुफान. आणि आता मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण आगासन संघ लढायचं ठरवलं. मग मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल परंतु झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब स्वतः घडवायचंय मला आणि हे घडवलंय. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये ओम साई आगासन या स्पर्धेच्या फायनल मध्ये 12 वर्षाची तपश्चर्या संपली आणि ओम साई आगासन यांचा संघ फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन संतोष बेडेकर, अभिनंदन उदय मुंडे आणि अभिनंदन संपूर्ण आगासन गाव. 3000 रुपयाचं पारितोषिक संतोष बेडेकर यांच्या वतीने टीम आगासन साठी आणि या षटकारासाठी. बारा वर्षाची ती तपश्चर्या संपलेली आहे. आगासन संघ, संपूर्ण संघ त्या खेळपट्टीवर नतमस्तक होतोय. हे संस्कार आहेत. याच मातीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच मातीने ते नाव दिले, याच मातीने ते प्रेम दिले, याच मातीने संघाला एक ओळख दिली आहे. आणि त्या खेळपट्टीवर नतमस्तक झाल्यानंतर हस्तांदोलन आता इथे होईल आणि केजू मुंडे याच्या चेहऱ्यावर तो विलक्षण आनंद आपल्याला पाहायला मिळेल. आणि असा झाला हा सामना फिनिश. ओ काय फटका होता. मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी फलंदाज होता सिद्धेश मुंडे आणि सिद्धेश मुंडेला 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे संतोष बेडेकर यांच्या वतीने. अभिनंदन सिद्धेश मुंडे, अभिनंदन टीम ओम साई आगासन हॅडलक बॉईज. तुम्ही देखील खूप चांगला खेळ दाखवलात या मॅच मध्ये. मोठी देसाई, काय खेळले तुम्ही देखील. तुम्हाला देखील नक्कीच सल्यूट आहे. अप्रतिम दर्जेदार खेळ तुम्ही देखील दाखवला. परंतु हा विजयाचा जल्लोष, एका बाजूला निराशा, एका बाजूला जल्लोष आणि त्याच्यानंतर सर्व खेळाडूंनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचललं. असा सिद्धेश मुंडे सेलिब्रेट करत असताना हा सामना संपूर्ण विश्व क्रिकेटचं युवराज सिंग स्टँड आणि आगासन गाव. आता संपूर्ण आगासन गाव चे प्रेक्षक तिथपर्यंत हे सर्वच खेळाडू जात आहेत आणि ती मानवंदना आता स्वीकारली जाईल. अभिनंदन टीम आगासन, केजू मुंडे आणि ऑल टीममेट्स. आतमध्ये प्रेक्षक कोणीच येणार नाही. सेलिब्रेट करा ग्राउंडच्या बाहेर. फक्त टीम तिथे येईल तुमचं अभिवादन स्वीकारण्यासाठी. परंतु ग्राउंडच्या आतमध्ये कोणताच प्रेक्षक येणार नाही अशी आयोजकांच्या वतीने माहिती येते. केजू मुंडे, सेलिब्रेट करा. प्रेक्षक सगळे बाहेर, फक्त तिथे खेळाडू असतील. काय मॅच झाली. डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट पाहायला मिळालं आणि आपल्या गावची टीम फायनलला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. चला आपण बाहेर, प्रेक्षकांना विनंती, आपण लगेच बाहेर जायचंय, लगेच बाहेर यायचंय. आयोजन कमिटीच्या सूचना आलेल्या आहेत, आपण बाहेर जायचंय लगेच. केजू मुंडे, विनोददादा रतन पाटील यांनी स्वतः सूचना केलेल्या आहेत. आता तुम्हाला सांगण्यात येते की जे तुमचे प्रेक्षक ग्राउंडच्या आतमध्ये आलेत, ग्राउंडच्या लगेच बाहेर जायचंय. सेलिब्रेट करा. परंतु आता तुम्ही सगळे खेळाडू इकडे यायचंय आमच्या खेळाडू कक्षाच्या दिशेने.